श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्बोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे बुद्धारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः जयांसा जनी जन्म नामार्थझाला जयाने सदा वासनात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र जयार्थ महापुण्यराजी। नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वर समचरण सरोजं सांद्रलीलाभुलाभं जगन्निहित पाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कैलासराणा शिवचन्द्रमौली फणीन्द्रमाथा भ्रुकुटीझारी कारुण्यसिन्धु भवदुःखहारी जवीर शम्भो मचकोमतारी। ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय।
जय जय शंकर नमामि शंकर म्हणा जय जय शंकर जय जय शंकर नमामि शंकर जय शंकर शिव सांब हरे जय शंकर शिव सांब हरे जय लीलापति नमामि शंकर जय लीलापति नमामि शंकर जय जय प्रेमाकार हरे जय जय प्रेमाकार हरे जय जय शंकर नमामि शंकर जय जय शंकर नमामि शंकर जय शंकर शिव सांब हरे जय शंकर शिव सांब हरे जय लीलापति नमामि शंकर जय लीलापति नमामि शंकर जय जय प्रेमाकार हरे जय जय प्रेमाकार जय जय प्रेमाकार हरे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं जय जय या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा श्रवणाकरता उपस्थित सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो. सौराष्ट्रे सोमनाथांचे श्रीशैल्ये मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकाल ओंकार ममलेश्वर परल्या वैद्यनाथांचे डाकिन्या भीमशंकर सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घुष्मेशं च शिवालये
एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन् नरः सप्तजन्म कृत पापं स्मरणेन विनश्यति. आपण हे जे 12 ज्योतिर्लिंगांचं स्तोत्र म्हणतो ना, त्यात घृष्णेशम असं म्हणतो बरं का. मूळ शिवपुराणातला श्लोक घुष्मेशम असा आहे, म्हणून फक्त मुद्दाम सांगितले का, तर घुष्मा नावाची राणी होती, त्या राणीचं नाव आहे. तिच्यासाठी ती कथा ऐकणार होतो आपण आता उद्याच्या दिवसात. ते सगळं आज काही फार वेगळं काही सांगणार नाही बरं का. अगदी फारच ठरवून आलो की नाही, कथा व्हायला पाहिजे, कथा व्हायला पाहिजे. म्हणजे 12 ज्योतिर्लिंग असं म्हटलंय, 6 तरी नक्की व्हायला पाहिजे, तर पुन्हा बोलवतील ना. ते राहिले बरं का मागचे. आज 5 झाले तर काय वाढवून ठेवले काय माहिती. मोठ्या आहे तो कथा, असं होत नाही बरं का. एकेका कथेला एक दिवस पाहिजे, पण त्याच्या आधी 2-3 दिवस प्रस्तावने करता पाहिजे बरं का. असं ते तब्येतीत पाहिजे, जेवणासारखं असावं ना. कथा श्रवण कसं असावं पक्क लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल बुवा जेवणाचं उदाहरण का देता तुम्ही दरवेळेला, आपल्या बाकी एक लक्षात राहत नाही बघा. भूक लागली की ती वेळ झाली ना किती आठवतं त्याच्याकरता. आणि आपल्या आवडीचं आहे ना, बाकी काही केलं नाही तरी माणसाने भोजन तो करतोच बरं का. महाकालेश्वराचं आविर्भावन कसं झालं, फार जबरदस्त ऊर्जा आहे बरं का महाकालेश्वराची. महादेव महादेव महादेवेति यो वदेत, म्हणजे जो महादेव असं फक्त म्हणतो, एकोहम शंभू प्रीतस्या, द्वाभ्याम, एकदा म्हटलात तुम्ही महादेव, एकदा नाम घेतलं. बरं नाम घेण्याकरता काय लागतं याच्यावरती आता मी जर बोलायला सुरुवात केली तर अवघडच होईल, त्या पुढे जाऊ शकणार नाही. बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी. आणि एकदा नाम येण्याकरता लक्षात घ्या, संत संगती झाल्याशिवाय आपल्या मुखातून नाम येत नाही. आणि ज्या अर्थी आपल्या मुखात या जन्मात नाम आहे, त्या अर्थी पक्क ठरवा, कोणगाठच बांधा की कोणत्या ना कोणत्या जन्मात आमची आणि संतांची संगती घडलेली आहे. या जन्मात असेल, त्याच्या मागच्या जन्मात असेल, त्याच्या मागच्या जन्मात असेल. आणि एकदा नारद मंदिरात आपण आलो ना, काळजीच करायची, त्या काळजी करायची त्यांनी आता आपली, कारण त्यांचा त्रिखंडात संचार आहे ना. लक्षात घ्या, मी का सांगतो तुला, ह्या मंदिरात म्हणून नाही बरं का. तुम्ही म्हणाल नाहीतर काय गणपतीच्या मंदिरात आलं की तुम्ही गणपतीबद्दल सांगा, तसं नाही. नारदांचं वैशिष्ट्य हे, त्यांना सगळीकडे प्रवेश आहे. म्हणजे आपला निरोप कुणाकडे द्यायचा आहे, म्हणजे सद्गुरूंकडे काय निरोप द्यायचा आहे हेही नारदांना माहिती आहे, आणि काय निरोप द्यायचा नाही आपला सद्गुरूंकडे हेही त्यांना माहिती आहे. असे नारद आहेत, लक्षात घ्या. तुम्ही सगळ्या कथा नारदांच्याकडून बघा. आज आला तर उल्लेख त्या कथेचा आला तर नारदांचा संदर्भ येणारच आहे. पण त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी केल्यात ना, त्या कल्याणाच्या म्हणूनच झाल्या ना. एखाद्याच्या फायद्याची गोष्ट दुसऱ्याच्या तोट्याची असते नाही का, पण ती कोणाच्या फायद्याची आहे, तर जो सत्यानं वागतोय, जो धर्मानं वागतोय त्याच्या फायद्याची असली पाहिजे. ही कळकळ संतांना असते, लक्षात घ्या. जो सन्मार्गाने चाललाय त्याच्या फायद्याची ती गोष्ट असली पाहिजे. म्हणून महादेव महादेव
महादेवेति यो वदेत एकोहम शंभू प्रीतस्याद. आणि दुसऱ्यांदा जर उच्चारलं तर द्वाभ्याम शंभूर ऋणी भवे. तो म्हणतो अरे हा केवढा चांगला आहे, यानं दुसऱ्यांदा माझं नाव घेतलं. एवढा सहज पावणारा दुसरा कोणताही देव नाही. मातेची कृपा व्हायची असेल ना तर नाथ म्हणाले सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. इथं काही व्हायची गरज नाही. एक लोटा जल हर समस्या काल. पक्क लक्षात ठेवा. कोणीतरी सांगितलंय ना, कुणीतरी सांगितलंय ना, अहो लाख लाख 2-2 लाख लोक येत आहेत त्यांच्या कथेला. काय शिवांची जबरदस्त कृपा असेल, काय शिवांची कृपा असेल. लक्षात घ्या, कृपेशिवाय शक्य नाही बरं का, कृपेशिवाय शक्य नाही. त्यांचं कार्य वेगळं असेल, आपल्याला कदाचित ते समजत नाही. त्यांना त्या कार्याकरता पाठवलं. लक्षात घ्या, त्या कार्याकरता पाठवलं. तेव्हा नामच इतकं जबरदस्त आहे ना भगवंतांचं. आणि महाकाल, काळांचे काळ म्हणजे महाकाल. काळाचा सुद्धा जो काळ आहे तो महाकाल. आपण म्हणतो ना ही दशा चालली आहे, ती दशा चालली आहे. फार लोक बघतात बरं का, बऱ्याच वेळा मी बघतो. सध्या मला शनीची 7:30 आहे, म्हणजे मला नाही आहे असं सांगतात लोक. मग हनुमंतांना जातील, शनी महाराजांना जातील, जावं बरं का, सगळं करावं. मी कशाच्याच विरोधात नाही आहे. पण माझं म्हणणं आहे 7:30पेक्षा रोज केलं तर काय अडवलंय काय तुम्हाला कोणी? भगवान महादेव म्हणतात काय, आज मंगळवार आहे तर पिंडीवरती पाणी वाहू नका. काही करायचं नाही बरं का. पक्क लक्षात ठेवा. एक छोटी बाटली घेऊन जायची, 200 ml ची. घरनं पाणी घेऊन जा. जिथे कुठे शिवपिंडी दिसेल त्याच्यावरती काय ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काय एखादं स्तोत्र येत असेल तर स्तोत्र. काही नसेल येत तरी त्यांना चालतं, काही नसेल येत तरी त्यांना चालतं. शिव उपासना ही सगळ्यात सोपी उपासना सांगितली आहे. सगळ्या इतर उपासनांपेक्षा सगळ्यात सोपी कोणती आहे तर ती शिवांची आराधना सांगितली. महाकाल त्या ठिकाणी कसे आहे? अवंती नावाची नगरी, म्हणजे जुनं नाव अवंती आहे. आज ज्याला आपण उज्जैनी नगरी म्हणतो तीच ही अवंती नगरी. तिथे एक ब्राह्मण राहत होता असा उल्लेख आहे. आणि तो शिव आराधनेमध्ये तत्पर होता. त्याला 4 पुत्र होते. देवप्रिय, मेधाप्रिय, सुकृत आणि सुव्रत अशी त्या चौघांची नावं आहेत. आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना काय देतो हा विषय मी अनेकदा मांडतो. आणि काय दिलं पाहिजे तर हे द्यायला पाहिजे बरं का, भक्ती द्यायला पाहिजे आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना. कारण आपल्या इस्टेट तर त्यांनाच मिळणार आहे. वारसा हक्कानं कायद्यानं जे काही आहे ते त्यांना मिळणारच आहे. पण आपण काय जे कमी, आपण म्हणतो की हल्ली मुलं येतच नाहीत मंदिरात, जायलाच नको असतं, कार्यक्रमांना येतच नाही. गेले की मोबाईल काढून, आहे की नाही आज ही परिस्थिती? तुमच्याकडे पण तेच आहे का? मला वाटलं माझ्याकडे फक्त. सगळीकडे आहे, सगळीकडे ना. आपण एक गोष्ट पक्की करावर का, मी आठवड्यातनं एकदा असं म्हणण्याचं धाडस करणार नाहीये. कारण मला माहिती आहे ते जमणं किती अवघड आहे. पण महिन्यातून एकदा
महिन्यातून एकदा कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन किमान आपल्या घरी जे काही देवघर आहे तिथे आरती करणं शक्य आहे का आपल्याला, एवढा विचार फार अवघड सांगणं नाही. अहो गणपतीचे 10 दिवस आम्ही एकत्र येत नाही. 4 माणसं आहेत घरात दुर्दैवानं. हा बरं 10 दिवस आला की नाही तो पाहुणा. पहिल्या दिवशी जो उत्साह असतो, हा दुसऱ्या दिवशी म्हणतात घ्या तुम्ही चुरकून. हो वाटत घ्या तुम्ही चुरकून. काय समजा ना मुलाची नोकरी आहे, सुनेची नोकरी आहे, तिला 10 वाजता यायला ठरवून ठेवा, तू आल्याशिवाय आज आरती होणार नाही. मग 11 वाजता करा रात्री, चालेल. त्याला तो काय नाही म्हणतोय का 11 वाजता, पण एक दिवस तरी असा ठरवा. जमेल का सगळ्यांना? प्रयत्न करा. हो म्हणू नका आता, प्रयत्न करा बरं का. एक दिवस महिन्यातला, फार सांगत नाही मी, म्हणजे वर्षातनं फक्त 12 दिवस सांगतोय. गणपतीचे 10 सोडून उरलेले 12 दिवस. नाहीतर तुम्ही म्हणाल की 10 दिवस यांनी आधीच गणपतीत बुक केले, आता 2च जरा. तेवढंही शक्य नाही हो. अहो कुळधर्म आणि कुळाचार काय असतात हे माहिती नाही. आमचं कुलदैवत खंडोबा आहे. हा ते ड्युटी आणि बुडली असते ना तरी आरती भरतात. हे केव्हा केलंय मी तर वन्स अपॉन अ टाइम, अशा ज्या कथांची सुरुवात होते ना, वन्स अपॉन अ टाइम, पुढच्या कोणी एकेकाळी, कारण पुढच्या पिढ्यांना ते माहितीच झालं नाही. आणि माहिती झालं नाही याचा दोष ज्यांनी माहिती करून दिली नाही त्यांचा आहे. दुसऱ्याच्या नावाने ओरडून काही होणार नाही. दर शुक्रवारी जातात, आपण आपल्या मुलांना घेऊन जात नाही. ही चूक आपली आहे. सवय लावा. सुरुवातीला तो येत नाही, मुलगा मुलगी काय, त्याला म्हणा चॉकलेट घेऊन देईल, लहान असेल नातवाला तर चॉकलेट देईल. त्या ह्यानी तो येतो बरं का, त्या ह्यानी तो येतो. असो, यानं काय दिलं आपल्या मुलांना, तर आपली जी शिवभक्ती आहे ती पुढच्या पिढीकडे संक्रमित केली, पुढच्या पिढीला दिली. यथाकाळ त्यानं देह ठेवला. पण हे 4 जण जे सांगितले ते वडिलांनी दिलेल्या उपदेशानुसार दररोज शिव आराधना करणारे होते. दररोज शिव आराधना. आणि त्याच्या प्रभावानं काय झालं तर लक्षात घ्या, जेव्हा आपण समृद्ध होतो, आर्थिक विषय जसा आहे ना कसा परमार्थातला विषय ना, आपण समृद्ध झालो की चांगलं शिक्षण ना, मुलांना चांगल्या शाळेत घालतो, आर्थिक सुबत्त आली की जरा बरं. ही जसं आर्थिक आहे, व्यवहारात आहे, तसंच परमार्थात आहे. मग चांगलं आपण सगळं वाचायला लागतो. बघा ना, अचानक एखादा प्रसंग आपल्या जीवनामध्ये असा येतो की ज्यात आपल्याला हे आवडायला लागतं. आमचे गुरुजी म्हणतात हे आवडलं पाहिजे मनापासून ना, नुसतंच मी ऐकते नाही, मला आवड आहे याची. मला हे आवडायला जेव्हा लागतं ना तेव्हा आपण एक पाऊल पुढे गेलो बरं का. तेव्हा आपण एक पाऊल पुढे, हे मनापासून आवडलं पाहिजे, छान वाटलं पाहिजे. हे ऐकलं आज काहीतरी मला मिळालं म्हणजे कोणाला मिळतं ते, तर आतमध्ये जे कूटस्थ चैतन्य आहे ना त्याला मिळतं ते. आवडतं म्हणजे नेमकं होतं काय. बघा ना, आपण ऐकतो म्हणजे कोण ऐकतो, कान ऐकतात का आपले? देह पडल्यावर सुद्धा कान असतातच की, कान नाही ऐकत. आतमध्ये जे चैतन्य आहे ना त्या चैतन्याची जी प्रेरणा आहे श्रवणाची, तिथे श्रवण केलं जातं. म्हणून ते तिथपर्यंत पोचतं. अमुक बोलायला लागलं ना की मला आवडतं बाबा, छान वाटतं. हे छान वाटलं जे आहे ना ते तिथे आहे, लक्षात तिथे. याच काळामध्ये, ज्या काळात हे सगळे नावं सांगितली, त्या काळामध्ये रत्नमाला नावाच्या पर्वतावरती दूषण नावाचा एक दैत्य राहत होता.
आता सगळे दैत्य जे आहेत ना त्यांनी ब्रह्मदेवांची उपासना केलेली आहे बहुतेक. काही राक्षसांनी शिवांची सुद्धा केलेली आहे, पण प्रामुख्यानं ब्रह्मदेवांची उपासना केली. त्याचा त्रास व्हायला लागला सगळ्या बाकीच्या लोकांना. ब्रह्मदेवांकडून त्यांनी काही वर मिळवले, प्राप्त केले सामर्थ्य, आणि त्रास द्यायला सुरुवात केली. उन्मत्त झाला आणि त्यानं काय केलं तर पहिला घाला घातला तो आपल्या धार्मिक कार्यांवरती घातला. यज्ञयाग बंद पाडले. याचं कारण यज्ञोवै विष्णू असं म्हटलेलं आहे. या यज्ञावरती, यज्ञाच्या आहुत्या दिल्या जातात, होम करतात ना आपल्या होममध्ये, तो काय करायचा लक्षात घ्या. आपल्याकडे वास्तुशांत सुद्धा दर 10 वर्षांनी करायला पाहिजे बरं का. दर 10 वर्षांनी किमान. बघा आता 10 वर्षांना खूप मोठा कालावधी आहे की ना. एखादा यज्ञ करायला काय हरकत आहे? काही लोक 10 वर्ष सत्यानं करत नाही. दुर्दैव आहे. काही लागत नाही वर्ग त्याला, काही लागत नाही. पण काय मानसिकताच राहिलेली नाही आता. कलियुग हे कलियुग आहे बरं का. मानसिकता नसणं हे कलियुग आहे, लक्षात घ्या. हे कलियुग आहे. कुळधर्म कुळाचार न सांभाळणं हे कलियुग आहे. कलियुगाच्या लक्षणांमध्ये दिलंय बरं काय. भागवतात सविस्तर वर्णन आहे कलियुगाचं, आणि व्यासांनी तर फार स्पष्ट लिहिलंय त्याचं. मी एकदा ते सांगितलं होतं काय 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 कसे बदल होत चालले आणि काय होणार आहे कलियुगाच्या अंतापर्यंत. माणसाची उंची किती होणार आहे माहिती का? आत्ता आपलं अंगठ्याचं पेर आहे ना, इतकी छोटी होणार आहे. हो, बघा ना. तुम्हाला मी खोटं सांगतो असं नाही किंवा मी आपलं उगाचच काहीतरी सांगतोय. आज जर आपण एखाद्या किल्ल्यावरती किंवा गडावरती चालायला फिरायला गेलो ना, तर तिथल्या पायऱ्या आपल्याला उंच वाटतात की नाही. 300 वर्षापूर्वी साधारणपणे शिवाजी महाराजांच्या काळात हे सगळं झालंय बांधकाम. 350 वर्षापूर्वी त्यावेळेला ॲव्हरेज उंची 7 फूट सांगितलेली आहे त्या काळातली. आज किती आली ॲव्हरेज? 5 फूट ॲव्हरेज उंची आली. म्हणजे 350 वर्षामध्ये 2 फूट उंची कमी झाली माणसाची. पंगनूर काय पाहिजे का? पंगनूर काय मोदींबरोबर ते पाहिले की व्हिडिओ पाहतो आपण, म्हणून मुद्दाम सांग. त्यांच्याबरोबर जे ना तिची उंची किती आहे तर साधारण आपल्या कमरे एवढी आत्ता. म्हणजे ते गाईचं विशिष्ट ब्रीड आहे, त्याची उंची कमी केली आहे गाईची. असं कमी 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 होत जात कलियुगाच्या शेवटी साधारणपणे 1.5 सेंटीमीटर उंची राहील माणसाची, असं लिहिलेलं असं. आत्ता आपण जे वडाचं झाड बघतो, बहरलेला वृक्ष, त्याची उंची हरभरा जेवढा आहे आत्ता. म्हणजे त्याची उंची जास्तीत जास्त 1.5 फूट असेल, हे व्यासांनी लिहिलेलं आहे, माझ्या मनाचं नाही. आणि त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी बदलत 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 जाणार. म्हणजे यज्ञयाग बंद झाले, धार्मिक गोष्टी बंद झाल्या की कलियुगाची सुरुवात होते. लक्षात इथे यानं काय केलंय दुष्णानं तर यज्ञयाग बंद पाडले. भगवंतांच्या बाकीच्या सगळ्या ज्या आराधना आहेत त्या सगळ्या बंद पाडल्या आणि सांगितलं की जिथे हे ऐकणार नाही तिथल्या ब्राह्मणांना मारून टाका, मृत्यूदंड द्या. आता सत्ता आलं की सत्तेत जो बसलाय त्याचा हुकूम मान्य करावा. आणि असं सांगतात की पृथ्वीवरती याचं साम्राज्य होतं. अनेक ठिकाणचे यज्ञयाग यानं बंद केले, पण उज्जैनमध्ये म्हणजे अवंती नगरीमध्ये शिवपूजेचा परिणाम म्हणून याचं काही चाललं नाही.
त्यानं 2-3 वेळा काय आपले हस्तक पाठवले असा उल्लेख आहे की तुम्ही सांगा आणि तिथल्या सगळ्या ब्राह्मणांना की शिवपूजा बंद करा. ते जे शिवभक्त आहेत त्या सगळ्यांना सांगा की शिवपूजा बंद करा. पण त्यांनी काही शिवपूजा बंद केल्या नाही. काय घ्यायचं याच्यावरनं आपण? त्यांनी एका अर्थानं आपला धर्म बदलला नाही. पूजा ही एक धर्माची पद्धत आहे बरं का. आपल्या कथा या कथा म्हणून ऐकायच्या नाहीच आहे. यातनं घ्यायचं आहे काय? संभाजी महाराजांनी काय केलं आमच्या? हा, किती लढले, किती यातना सहन केले आहे, पण नाही ना बदलले. मी पुन्हा सांगतो बरं का, इथे आपल्या नातींना योग्य वयात आल्यानंतर मुलींना केरला स्टोरी 1, केरला स्टोरी 2 हे सिनेमा मुद्दाम दाखवा. कशा पद्धतीनं फसवलं जातं आणि कशा पद्धतीनं मुली नासवल्या जातात हे हे प्रत्यक्षात घडलेलं आहे बरं का. आणि केरळच्या कोर्टानं हे सगळं तिथल्या केसेस आहेत. हे काही मन घडत नाही आहे. दीज आर ट्रू स्टोरीज. हे माहिती पाहिजे बरं का. दुर्दैवाने काय होतं, आम्ही आपलं म्हणतो आमची मुलगी लहान आहे, आमची नात लहान आहे, लहान आहे, लहान आहे. कॉलेजला गेली तरी ती आपल्याला लहानच वाटते. एका योग्य वयात ज्या गोष्टी म्हणजे समाज किती बाहेरच्या दृष्टिकोनातून किती घातक आहे हे कळलं पाहिजे. नाही कळलं तर अवघड आहे. जेव्हा संकट शेजारच्या दारावर वाजवतो ना तेव्हा आपल्याला त्याची दाहकता कळत नाही. जेव्हा ते आपल्या दारावरती येतं तेव्हा त्याची दाहकता कळते. आणि ते दार फार दूर नाही हे पक्क लक्षात ठेवा. पक्क लक्षात ठेवा. असो, तिथल्या शिव उपासकांना यांनी त्रास द्यायला सुरुवात केली आणि हे सगळे शिवभक्त या चौघांकडे आले. कारण हे मुख्य घर आहे आत्ताच्या भाषेत. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की कोणीही आपल्या उपासना बंद करू नका. कारण आपल्याकडे एखादा जर आला मदत मागायला तर आपणही त्याला मदत करतो. मग आपण शिवांची जर आराधना करतोय तर ते संकट काळात आपल्याला मदत करणार नाही असं कधी होईल का? तेव्हा पक्क लक्षात ठेवा. आणि इथली जी आराधना चालू होती ती थांबवण्याकरता हा दूषण प्रत्यक्ष आला. आणि जिथे हे सगळेजण एकत्र येऊन रोजची पूजा करायचे त्या ठिकाणी त्याने स्वारी केली आणि आपली तलवार उपसली आहे. कशा करता? तर तिथे जी शिवपिंडी आहे ती भग्न करण्याकरता. त्यानं त्या शिवपिंडीवरती तलवार चालवणार. तेवढ्यात त्यातून विराट असे महाकाल प्रभू प्रगट झाले असा उल्लेख. महाकाल भगवान की, महाकाल भगवान की, महाकाल भगवान की. आणि केवळ आपल्या हुंकाराने म्हणजे आपण विश्वास जो सोडतो ना एवढ्या सामर्थ्याने त्या दूषणासकट त्याचं सगळं सैन्य होतं ते सैन्य भस्मसात केलं. आणि शिवांनी विचारलं काय तुमची इच्छा आहे? हे सगळे साधना करतात ना. तेव्हा यांनी सांगितलं की काही नाही, तुम्ही आमच्यावर जर प्रसन्न असाल तर एकच करा, या ठिकाणी कायमचं वास्तव्य करा. आणि म्हणून इथे उज्जैनमध्ये महाकाल स्थित आहे. तथास्तु असा आशीर्वाद दिला.
आणि महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाने त्याची तिथे त्या अधिष्ठित झाले. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं काय फल आहे? तर जो या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतो तो सर्व दुःखातून मुक्त होतो. एकदा दर्शन घेतलं की नाही बरं का, नाहीतर आपल्याला वाटतं की आता एकदा, कारण कर्म आहे ना आपलं, कर्म भोगावंच लागतं. पण मग काय फरक काय पडतो, तर आम्ही वाईट कर्म करू नये असं आम्हाला वाटायला लागतं. आणि एकदा का आमची चांगली कर्म साठायला लागली की मग चांगल्या कर्माचं फळ चांगलं, ज्याला आपण सुख असं म्हणतो, आणि वाईट कर्माचं फळ वाईट, ज्याला आपण दुःख असं म्हणतो. जो या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतो याचे सर्व दुःख नाहीशी होतात. आणि जो महाकालेश्वरांची सेवा आराधना करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अजून एक कथा आहे या महाकालेश्वरांची. चंद्रसेन नावाचा राजा होऊन गेला या नगरीमध्ये. चंद्रसेन नावाचा, काय हे नाव आहेत नाही आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे हे पाहायला लागतं. नेहमी नाही नव्हते सगळ्यात. त्याचा मित्र हा भगवान शिवांचा मुख्य गण जो आहे त्याचं नाव भद्रसेन. शिवांचा गण जो आहे भद्रसेन, तो या चंद्रसेन राजाचा मित्र होता. दोघे अगदी घट्ट मित्र होते. आणि या मणिभद्रानं या चंद्रसेनाला एक मणी दिला. आपण स्यवंतक मण्याची कथा ऐकली बघा. स्यवंतक मण्याची जी वैशिष्ट्य आहेत ना, ती या मण्याची सगळी सांगितली. म्हणजे तो सूर्याप्रमाणे प्रकाशमान होता. त्याचं दर्शन घेतल्यानं काय रोगराई नाहीशी होत असेल. सगळीकडे तो ज्या राजाकडे आहे तिथे सगळे आनंदात असत. त्यांना कुठलीही टंचाई होत नसे. म्हणजे आवर्षण नाही, भूकंप नाही, योग्य प्रमाणात पाऊस, खाण्याचे हाल नाही, असं सगळं या मण्याच्या प्रभावानं होत असे. आणि आपण परीस ऐकलाय ना, परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. म्हणजे समजा तो परीस लोखंडाच्या एखाद्या वस्तूला लागला की ती वस्तू सोन्याची होती. याचं असं दिलेलं आहे की याचा स्पर्श जर काशाच्या वाट्या असतात बघा, काशे, त्याला किंवा तांब्याला लागला तरी सुद्धा त्याचं सोनं होत असे. म्हणजे थोडक्यामध्ये सोन्याच्या अणूंची संरचना जी आहे, थोडं वैज्ञानिक सांगतो, सोन्यांच्या अणूंची जी संरचना आहे आणि तांब्यांच्या अणूची संरचना आहे, विज्ञान आहे त्याच्यामध्ये बरं का. दोन धातू वेगळे काय आहे, तर त्याच्या मागे त्याचं जे अणूंची संरचना आहे ती वेगवेगळी आहे दोघांची. तर या मण्यामध्ये अशी ताकद होती की एखाद्या वस्तूच्या अणूंची संरचना बदलता येत असेल, एवढी पॉवर होती त्याच्यात. सोपं सांगू का? ऐकताना बरं वाटतंय, पण म्हणजे नेमकं काय ते नाही कळलं. बरोबर ना? आपण भात लावतो कुकरमध्ये, नाही का, पाणी. नवीन लग्न झालं होतं एका मुलीचं, काय आठवलं की सांगायचं, ठरवलंय. 2-4 दिवस झाले आणि सासरी आल्यावरती सासूबाईंनी सांगितलं, बाळा भात लाव. ती म्हणाली, सासूबाई
आमच्या घरी नाही कधी असलं काही केलं मी. हा अगं तुला भात नाही का लावते? नाही हो. अगं सोपं आहे. कुकर घ्यायचा, त्यात पाणी घालायचं आणि एका भांड्यात डाळ आणि एका भांड्यात तांदूळ, बस झालं. तिने काय केलं, कुकर घेतला, एका भांड्यात पाणी, एका भांड्यात डाळ, एका भांड्यात तांदूळ, अशी 3 भांडी ठेवली. म्हणाला का भात आहे ना? नाही ना. त्याचं टेक्निक काय माहिती पाहिजे बरं का. बरं सांगितलं तर काही चूक आहे का? नाही ना. सासूबाईंनी बरोबर सांगितलं, पाणी, एका भांड्यात तांदूळ, एका भांड्यात डाळ. पण ते पाणी कुकरमध्ये घालायला पाहिजे ना. तो भात काय भिजवावा लागतो, तांदूळ भिजवावं लागतं. तसं हे सगळं करून सुद्धा कुकरच्या आतमधले जे अणू आहेत त्याला शक्ती द्यावी लागते. ती कधी देतो आपण? जेव्हा खालचा गॅस चालू होतो तेव्हा. कळलं का? अणूंची रचना बदलण्याची ताकद म्हणजे काय मी सांगतो तुला. हा, गॅस चालू केल्यानंतर आतमध्ये बदल होतो ना. मग ते उष्णतेच्यामुळे तो भात तयार होतो किंवा वरण तयार होतं. तसं ह्या मण्यामध्ये अशी ताकद होती की दुसऱ्या धातूला स्पर्श झाला तर त्याच्या अणूंची संरचना बदलता येत असे. आणि हा महाकालांचा भक्त होता. पण असं आहे, आता त्याच्याकडे तो मणी आहे, त्याच्यामुळे त्याला त्याच्या राज्यात सगळं छान चाललंय. जेव्हा एखाद्याचं चांगलं चाललेलं असतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय होतं तर त्याचे शत्रू तयार होतात, नाही का? पटलं आहे का? चांगलं चाललं ना की खरं आहे ना, म्हणून पटलं. एखाद्याचं चांगलं चाललंय की ते डोळ्यात खुपतच अनेकांच्या. एकदम करेक्ट म्हणतात. तसं या नगरीचं उत्तम चाललंय तेव्हा बाकीच्या राजांच्या पोटात दुखायला लागलं जे या नगरीच्या आजूबाजूला होते. आणि त्यांनी बातमी काढली. काय बातमी आहे? ती बातमी काय आहे हे फक्त आजचे स्मृतिदिन ऐकू आणि लगेच सांगतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय भवानी माँ दुर्गा भवानी माँ. म्हणा जय जय भवानी माँ. जय जय भवानी माँ दुर्गा भवानी माँ. देवी भवानी माँ दुर्गा भवानी माँ. देवी भवानी माँ दुर्गा भवानी
राजांनी अशी बातमी काढली बाकीच्या की त्याच्याकडे तो जो मणी आहे ना त्याच्यामुळे हे सगळं या राज्याचं उत्तम चाललंय. मग सगळ्या राजांनी मिळून असं ठरवलं की आपण त्याच्यावरती चढाई करू आणि तो मणी आपापसामध्ये वाटून घेऊ. 1 महिना तुझ्याकडे, 1 महिना माझ्याकडे, काय नाही का. 1 कंटेनर म्हणून तांबा आणायचं, त्याला लावा, हे सगळं सोनं झालं. चाल ना, एवढं सोनं काय भाव आहे बघा सध्या. आजच्या भावाने बघायचं म्हणजे मग पटकन लक्षात येतं लोकांना काय म्हणायचं. एक समजा 10 किलोचे आपण तांबं घेतलं कसब्यातनं, ते आहे ना सगळी तिकडे तांबट आहे, इकडे एक 10 किलो तांबं घेऊन जायचं, त्या मण्याला लावायचं आणि 10 किलो सोनं घरी आणायचं. हा प्रयोग झालाय बरं का. शास्त्रज्ञांनी 1 मिलीग्रॅम तांब्यापासून म्हणजे त्या तांब्याचं सोनं तयार केलेलं आहे प्रयोगशाळेमध्ये. 1 मिलीग्रॅम तांब्याचं 1 मिलीग्रॅम सोनं तयार केलं आहे, वर्तमानपत्रात आलेले. पण याच्याकरता काही कोट्यवधी रुपये लागलेले. हो, हे प्रयोग हे तुम्ही गुगलवर सर्च करा, हे झालेले प्रयोग. मला आता त्याचं प्रयोगाचं नाव नाही आठवते. हे सगळं परदेशामध्ये नासाने केलेला आहे हा प्रयोग. म्हणजे नासाने कुठली तरी संस्था असेल तर हे प्रयोग करून झालेत बरं का. जर भारतीय तत्वज्ञानामध्ये पुराणामध्ये असं म्हणतायत की असा एखादा दगड आहे जो परीस नावाचा की जो बदलतो, याचा अर्थ गुणसूत्र बदलता येतात ना, केमिकल फॉर्म्युलेशन बदलता येतं. तर असं प्रयोगशाळेत केलं तर हे प्रयोग झालेले आहेत, लक्षात ठेवा. आणि सगळेजण त्या नगरीला आता वेढाळून बसलेत बरं का. बरं, राजाला काही कल्पना नाही, हा आपला नेहमीसारखा महाकालांच्या दर्शनाला जातो. बरं, त्यावेळेला काही आत्ता जसं आहे तसं मंदिर नव्हतं बरं का. आत्ता फारच कंजस्टेड झालेलं आहे ते सगळं. मी 25 वर्षापूर्वी गेलो होतो बरोबर, तेव्हाही फार काही नव्हतं, अगदी समोरून जाता यायचं दर्शनाला. आता संख्या वाढली किंवा एकूण लोकसंख्या आणि महत्त्व कळायला लागलं लोकांना त्यांना. पण त्याच्या कितीतरी आधीची ही कथा आहे. तेव्हा कोणी सामान्य म्हणजे राजा जरी पूजेला बसला तरी सामान्य माणूस जाऊन दर्शन घेऊन येत असेल. तसंच झालं बघा. आता प्रसंग असा घडलाय की त्या दिवशी ज्या दिवशी राजा पूजेला बसलाय त्या दिवशी यांनी सगळ्यांनी वेढा घातलेला आहे. म्हणजे रात्र झाली की नगरीवर हल्ला करायचा आणि तो जो मणी आहे तो चोरायचा. आणि सकाळी जेव्हा राजा पूजेला बसलाय तेव्हा एक विधवा गोपी आलेली आहे. लहान मुलगा आहे तिचा बरोबर 5 वर्षाचा. ती आली आणि तिनं नमस्कार केला शिवांना, शिवपिंडीला. हा थोडा वेळ आपला बघितलं बरं का. हा थांबला होता तिथे, काय चाललंय, कशी पूजा करतात. त्याने बघितलं एक एक गोष्टी. त्या शिवपिंडीवरती राजा वाहतोय, पाणी वाहिलं पहिल्यांदा, मग दूध वाहिलं नाही का. धूपम दर्शयामी दीपम दर्शयामी बिल्वपत्रम समर्पयामी, फुलं वाहिली. शिव आराधनेमध्ये जे जे सांगितले ते राजा करतोय, हा आपला बघतोय. बरं, ती त्याची आई निघून गेली बरं का, कारण त्यांचा नेहमीचा रस्ता आहे, हा रोजचा आहे. आणि हा बाहेर आला आणि म्हणला राजा जसं करतोय ना तशी मी जर पूजा केली तर ती जाईल का शिवांपर्यंत. लक्षात घ्या, लहान मुलांची पूजा लवकर का मान्य होते तर ते निष्पाप असतात म्हणून. आपल्या मनात शंका अधिक असतात बरं का. हो ना. म्हणजे आपल्याकडे लहान मुलाला सांगितलं ना नमस्कार कर तर पहिल्या वेळेला कळणार नाही, पण कर
आपल्याला म्हणलं कोणी नमस्कार करा की आपण म्हणतो यांना हे कोण आहे की ज्यांना मी नमस्कार करायचा आहे. लगेच आपला मी आडवा येतो बरं का. असो झालं. हा तिथे बाहेरच्या पटांगणामध्ये त्यानं ते दगड गोळा केले, शिवपिंडीचा आकार केला. बरं याच्याकडे काही साहित्य नव्हतं. झाडाची पानं तोडली, त्याचा द्रोण तयार केला, नदीवर गेला, पाणी आणलं, वाहिलं. त्याला काही बेलाचं पान वगैरे माहिती नव्हतं. तो आपला झाडाची पानं आणतोय, फुलं आणतोय, वाहिलं. असं करता 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 अख्खा दिवस गेला. दिवसभर हेच चाललंय बरं का. त्याला नाद लागला त्या गोष्टीचा. त्याची आई आली. हा दुपारी आला नाही घरी, कधी माझ्याबरोबर गेलाय आणि काय करतोय बघितलं तर तो शिवपूजा करतोय. ती रागावली बरं का त्याला. काय रे तुला घरी येता येत नाही का जेवायला वेळेवर, काय चाललंय. आणि त्यांनी दाखवलंय बघ आईने किती छान पूजा वगैरे मांडली. ती म्हणजे काय बावटासारखं काहीतरी मांडलेस म्हणून ते सगळं तिनं मोडून टाकलं. लहान मुलांना बघा दुःख पटकन होतं. झालं आणि रडायला लागला. तिथे घरी गेलाच नाही. त्याला दुःख हे होतं की मी जी पूजा बांधली आहे ना महादेवांची, ती आईनं मोडून टाकली. आणि गळा 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 अश्रुपात झाला. त्याच्या अश्रूंनी शिवांना अभिषेक झाला. बरं त्याला झोप लागली. लहान मुलं बघा रडून रडून झोपतात. आणि झालं असं, त्याला जेव्हा जाग आली ना तेव्हा साक्षात महादेव त्याच्या समोर बसले. म्हणजे तो जे डोकं ठेवून झोपलाय ना तेच महादेवांच्या मांडीवरती डोकं ठेवलंय त्याने. आणि तो ज्या ठिकाणी होता ना बसला होता त्याचा महाल झालाय तयार. सुवर्णाचा महाल आहे. पाचूच्या सगळ्या त्या फरशी आहे, जिथे दगड माती आणि विटा होत्या ना ते सगळं रत्नांमध्ये बदललं. त्यांनी शिवजींकडे पाहिलं. शिवांनी त्याला त्याच्या मस्तकावरून हात फिरवला आणि म्हणाले का तुझी पूजा मान्य केली बाळा, जा तू घरी, जा घरी. बराच वेळ झाला, केव्हापासून तू माझ्या पूजेमध्ये मग्न आहेस. आणि आपल्या घरी गेला तर त्याला असं लक्षात आलं की अरे आपल्या घराचा सुद्धा मंदिराप्रमाणे राजवाडा झाला आहे. आणि त्याच्या आईच्या अंगावरची वस्त्र तशीच आहेत बरं का, पण ती ज्या मंचकावरती झोपली होती ना तो मंचक सोन्याचा झालेला आहे. ती झोपली होती तेव्हा साध्या झोपडीत होती बरं का. हे सगळं शिवांनी आपल्या कृपेने केलेलं आहे त्याच्या आयुष्यात. तो गेला, डोळे बिळे पुसले आणि आईला उठवलं. तेव्हा तिने पाहिलं की हे सगळं बदललेलं आहे. आपलं भाग्य बदललंय का. आणि हे असं झालंय, ही बातमी सगळ्या गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. आणि हे जे राजे होते ना आजूबाजूला जमा होते, ज्यांच्या डोक्यात होतं, तोपर्यंत रात्र झाली होती, हे आक्रमणाच्या तयारीमध्ये होते. तोपर्यंत दूतांनी बातमी आणली की शिवांच्या कृपेने असं असं झालेलं आहे. तेव्हा त्यांनी असा विचार केला की एका बालकाच्या भक्ती करता शिवजी एवढा मोठा, एवढं देत असतील त्याला, तर हा राजा तर त्याच्याकडे पिढ्यानपिढ्या शिवभक्ती आहे. त्याला जर आपण काही केलं तर आपली काय परिस्थिती होईल. हा म्हणजे ते जे आत घुसले होते ना ते आक्रमण करायला. आणि या चंद्रसेन राजाने विचारलं कशा करता आलाय.
तर ते म्हणले काही नाही, दर्शनाकरता आलोय, दर्शनाकरता आलोय. सकाळ झाली, मंदिर उघडल्यानंतर सगळ्या राजांना दर्शन दिलं आणि त्यांनी ठरवलं की आपण इथून पुढे उज्जैन या नगरीशी कधीही वैरभाव ठेवायचा नाही, कारण या नगरीवरती विशेष कृपा आहे शिवजींची. सगळ्या राजांनी मिळून महाकालांची मोठी पूजा बांधली असं उल्लेख आहे. ती जी गोपी होती आणि तिचा जो छोटा गोप बालक होता, या दोघांचं दर्शन घेतलंय सगळ्यांनी. आणि हे राजे निघून गेल्यानंतर काय झालंय तर तिथे प्रत्यक्ष हनुमंतराय आले. बघा, बाकीच्या कथा माहिती असतात आपल्याला, हे नसतं माहिती. प्रत्यक्ष हनुमंतराय आले आणि हनुमंतांनी ह्या सगळ्यांना दर्शन दिले. त्या गोप बालकाला जवळ बोलवलं, त्याचं नामकरण केलं बरं का इथे हनुमंतांनी. त्याचं नाव ठेवलं श्रीकर. श्रीकर असं नाव ठेवलं त्याचं. आणि त्याला आशीर्वाद दिला की तुझ्या इथून पुढच्या 8व्या पिढीमध्ये, बघा आता ही कथा तुम्हाला कुठे नेऊन ठेवणार आहे. तुझ्या 8व्या पिढीमध्ये नंद नावाचा एक महान पुरुष जन्माला येईल, ज्याच्याकडे भगवंत पुढच्या अवतारामध्ये दीर्घकाळ राहतील. जे नंद आणि यशोदा म्हणतो ना, त्यांचा हा पूर्वज आहे श्रीकर. म्हणजे 8 पिढ्या, बघा उपासना 8 पिढ्या आहे, त्याच्या आधीपासून आहे. म्हणजे खरं तर भगवंतांचं सहाय्य मिळतं ना किंवा सहचर लाभतं ना, ते असं उगच नाही लाभत बरं का. 8-8, 10-10 पिढ्यांची तपश्चर्या असते. तेव्हा त्यानंद आणि त्याची पत्नी यांना भगवंतांचं संगोपन करण्याचं भाग्य मिळेल असा हनुमंतांनी आशीर्वाद दिला आहे. आणि तो त्यांचा पुत्र म्हणून ओळखला जाईल. बाकी सगळे जे होते त्या सगळ्यांना सांगितलं की महाकालांच्या कृपेमुळे तुम्हा सगळ्यांना मोक्ष प्राप्ती होईल. असं महाकालांच्या संदर्भामध्ये ह्या 2 कथा शिवपुराणामध्ये येतात. आणि आता त्याच्यानंतर जे ओंकारेश्वर आहे त्याच्या महात्म्याकडे वळू. त्याच्या आधी 1-2 मिनिटं शिवांचं नामस्मरण. जय जय शंकर नमामि शंकर, जय जय शंकर, जय जय शंकर नमामि शंकर, जय शंकर शिव सांब हरे, जय शंकर शिव सांब हरे, जय गिरिजापति नमामि शंकर, जय गिरिजापति नमामि शंकर,
जय जय प्रेमाकार हरे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ऋषींनी प्रार्थना केली की सूतजी आम्हाला तुम्ही आता हे जे चौथं ज्योतिर्लिंग आहे त्याची कथा सांगा. आणि सुतांनी सांगायला सुरुवात केली. देवर्षी नारद हे गोकर्ण क्षेत्राला गेले आणि त्या गोकर्ण क्षेत्री नारदांनी भरपूर तपश्चर्या केली, शिवांची आराधना केली, सेवा केली आणि त्याच्यानंतर ते विंध्य पर्वतावरती गेले. पूर्वीच्या काळी असं सांगायचे की हे जे पर्वत आहेत ना हे बोलू शकायचे, पर्वतांना पंख होते असं आपण ऐकलंय पुराणांमध्ये बघा. याचा अर्थ काय तर पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटी मिडल होता तो तोपर्यंत ऍडजस्ट झालेला नव्हता. म्हणून ज्या वस्तूंना आता आपण अचेतन म्हणतो त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकायच्या. तसा हा पर्वत बोलायचा असा उल्लेख आहे. तो नारदांना म्हणाला, देवर्षी तुम्ही इकडे तिकडे सारखं भ्रमण करत असता. पण त्याला वाटलं भ्रमण करताय ते पोटा करता म्हणजे इकडे काही मिळतं तिकडे काही मिळते तिकडे काही मिळते म्हणून भ्रमण करताय. तेव्हा तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडे तिकडे भ्रमण बंद करा, तुम्ही माझा जो परिसर आहे ना तिथे राहा, मी सगळी तुमची काळजी घेईन. आता नारदांचं लक्षात आलं बरं का की याला थोडासा अहंकार झाला. माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यानं मी तुमची काळजी घ्यायला समर्थ आहे, तुम्हाला इकडे तिकडे कुठेही जाण्याची गरज नाही असं तो नारदांना म्हणाला. तेव्हा नारद म्हणाले, बरोबर आहे तुझं, तू खरं तर घेऊ शकतोस बरं का माझी काळजी, पण काय आहे मेरू पर्वत आहे ना त्याची ओळख काही वेगळीच आहे बरं का. तेव्हा मी थांबलो असतो तुझ्या इथे, पण नाही मला काही थांबता येणार नाही. आणि नारद निघून गेले. बघा आता त्याच्या मनात काय निर्माण झाली की माझ्यापेक्षा दुसरं कोणीतरी मोठं आहे, दुसरं कोणीतरी श्रेष्ठ आहे. आणि हे त्याच्या मनामध्ये चालू. तू काही म्हणाले मेरू पर्वताची बरोबरी करू शकत नाहीस. झालं त्याच्या जिव्हारी लागला असा उल्लेख आहे. त्याला ती काय म्हणतात ना एखाद्याची दुखणारी नस असते ना, म्हणजे शेजारच्यांनी गाडी घेतली की कसं होतं बघा आपल्याला तसं पटकन सांगितलं की कर, सोपं सांगितलं व्यवहारात झालं. तो म्हणाला नारदांनी ज्यांची तपश्चर्या केली ना मी पण त्यांची तपश्चर्या करतो, शिवांची आराधना करतो, काय अवघड आहे. आणि हा आला ओंकारेश्वर क्षेत्र मेरू पर्वत, क्षमा करा विंध्याचल. ओंकारेश्वर क्षेत्री आला, तिथे पार्थिव लिंग गेलं आणि शिवांच्या मंत्राचा जप चालू केला. 6 महिने त्यानं आराधना केली असं उल्लेख आहे. झालं, शिवजी प्रकट झाले. काय पाहिजे म्हणले तुला, तुझ्या मनात काय इच्छा ती माग मला. प्रगट झाले, कोणीही
म्हणजे ज्याची आपण आराधना करतोय तो प्रगट झाल्यानंतर तो बांधील बरं का आपल्याला. आपण जे मागू ते द्यायला ती देवता बांधील आहे, पक्क लक्षात ठेवा. तुम्ही नाही म्हणलात तरी ती काहीतरी देऊन जाणार, कारण तुम्ही आराधना केली ना, जी काही तपश्चर्या केली आहे त्याचं काहीतरी रिटर्न दिलं पाहिजे ना. भगवंत, मी मागे भागवतात सांगितले, तुमची सेवा ठेवून घेत नाही. नाथांसारखा एखादा असतो बरं का, पण त्यांची सुद्धा परत केली ना, 12 वर्ष थांबले ना समोर. दत्तप्रभू प्रहार द्यायचे नाथांच्या वेळेला, असं उल्लेख आहे. काय भक्ती असेल, काय सेवा असेल. झालं, विंध्याचलाने शिवजींना नमस्कार केला आणि मला खरं तर काय वर मागणार ना, तुम्ही प्रसन्न झाला हेच खरं तर माझं, तुम्हाला प्रसन्न करून घेणं हेच माझं उद्दिष्ट होतं. जनतेची सेवा करण्याकरताच मी नगरसेवक झालो काय नाही काय. सुरुवातीला सगळेच असं म्हणतात बरं का. 5 वर्षात त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर लक्षात येतं बरं का, नेमका हा कशा करता नगरसेवक झाला. मला काय मागणार खरं, पण तुम्ही आता म्हणताच आहात तर माझ्या मनात जे येईल ना, बघा काय मागायचं लक्षात ठेवा, माझ्या मनात जे येईल ना ते साध्य होऊ दे एवढा आशीर्वाद द्या. बघा ना किती सोपं आहे की नाही. देवाला प्रसन्न करून घ्यायचं आणि त्याला म्हणायचं माझ्या मनात जे जे येईल ते सगळं पूर्ण होऊ दे बाबा. हा, शिवांना लक्षात आलं का या, हा कुठल्या ईर्षेनं मागतोय बरं काय. यानं तपश्चर्या केली म्हणून मी तपश्चर्या, यानं केलं म्हणून मी तमुक नाही बरं का. हे साधना, तपश्चर्या, जपजाप्य जे काही तुम्ही करता ना ते दुसरा कोणी करतोय म्हणून करायचं नसतं बरं का. आपल्या उन्नती करता करायचंय हे सगळं, आपल्या परमार्थिक उन्नती करता करायचं. बरं, शिवजी असेल ना, ठीक आहे म्हणाले, जे तू मागतोयस ते तुला मिळेल, कारण त्यांचं काम आहे ना सगळ्यात कमी साधनेमध्ये प्रसन्न होणार आहेत ना शिवजी. मी सांगितलं तुम्हाला, तुझं त्याने काय मागितलं, माझ्या मनात जे काही येईल ते पूर्ण होईल असं तुम्ही आशीर्वाद द्या. ठीक आहे म्हणाले, जशी तुझी इच्छा. आणि शिवजी प्रगट झाले म्हटल्यावरती त्यांच्या दर्शनाकरता सगळे देव आणि ऋषी तिथे जमा झाले होते. त्यांनी शिवांना प्रार्थना केली की तुम्ही एक करा की तुम्ही इथे आलेलाच आहात तर या ओंकारेश्वर क्षेत्री या ज्योतिर्लिंगामध्ये स्थिर व्हा, कायमचे इथे तुम्ही वास्तव्य करा. म्हणून त्या ठिकाणी विंध्याचलाने स्थापन केलेल्या त्या पार्थिव लिंगामध्ये भगवान महादेव ज्योतिष स्वरूपामध्ये राहिले, ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये राहिले आणि ते अमलेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आहे. आता ओंकारेश्वर आणि अमलेश्वर हे दोन वेगवेगळी आहेत बरं का. म्हणजे एक ज्योतिर्लिंग, एकाच ज्योतिर्लिंगाचे दोन भाग आहेत असं ते सांगतात. एक जे आहे ते हे पर्वतानं ज्याची आराधना केली ते, आणि त्याचाच दुसरा भाग जो या सगळ्या ऋषींनी शिवांना प्रार्थना केली ते. एकाच ज्योतिर्लिंगाचे दोन भाग झाले असं सांगतात. म्हणून एक ओंकारेश्वर आणि एक दुसरं अमलेश्वर असं प्रसिद्ध झालं. हे दोन्ही लिंग काय करतात, जो मनुष्य या दोन्ही ठिकाणी पूजन करतो त्याला पुन्हा कधीही गर्भवास सोसावा लागत नाही. म्हणजे यथाकाल त्याला
मुक्ती प्राप्त होते आणि शिवलोक प्राप्त होतो. विंध्याचल सुद्धा आपल्या स्थानी निघून गेला. त्याची कथा पुढे नंतर वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे बरं का, इथे नाही येते. आलेली ती कथा दुसऱ्या एका पुराणामध्ये. काय त्यांनी आपली उंची वाढवायला सुरुवात केली, ऐकली असेल आपण कधीतरी. इथे नाही आहे, शिवपुराणामध्ये ती कथा नाही आहे. आणि त्याच्यानंतर जी कथा येते ती म्हणजे केदारेश्वराचं. भगवान आपण जे दशावतार म्हणतो ना, तर भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. यातला एक अवतार नरनारायण. या नरनारायणांनी बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्या केली. काय करायचे ते? तर शिवांची तपश्चर्या म्हणजे एकच आहे बरं का, शिवलिंग करायचं आणि त्याची आराधना करायची. शिवपिंडीवरती जे काय आहे ते सगळं लिंग स्वरूपामध्ये त्यांचं आविर्भजन. त्या शिवलिंगाचं पूजन करायचं आणि प्रत्येक वेळेला भगवान शिव त्या म्हणजे रोज तयार करायचे शिवपिंडी, त्याची पूजा अर्चा करायची, जे काही सगळे उपासना आहे ते करायचे, त्याचं विसर्जन करायचं. असं नित्याचा क्रम होता यांचा. तर दररोज ती पूजा स्वीकारण्याकरता शिवजी साक्षात त्या ठिकाणी यायचे आणि जे काही त्यांनी अर्पण केले त्याचा स्वीकार करायचे. असे पुष्कळ काळ लोटला आणि एक दिवस शिवप्रभूंनी विचारलं की तुम्ही रोज जी माझी पूजा करताय ती कशा करताय, काय हवंय तुम्हाला? तेव्हा या नरनारायणांनी हात जोडले आणि म्हणाले, महादेवा, आम्हाला एक गोष्ट तुमच्याकडून हवी आहे. काय हवे म्हणाले? आम्हाला जे हवंय ते बरोबर उद्या संध्याकाळी 6 वाजता सांगतो. का उद्या? का म्हणाले सांगतो. म्हणजे आज जर पूर्ण झालं तर उद्या एखाद 2 सुट्टी मारतील ना? नाही मारत. तेवढ्या करता नाही. सगळ्यांनी उद्या यायला पाहिजे, तेवढ्या करता उद्या सांगणे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती करू आणि थांबू.
उपासनेला गुणसार लावे उद्या हे जे 4-5 दिवस आपण प्रवचनमाला सुरू केली आहे ती उद्या समाप्त होणार आहे बरं का. फक्त मग आपल्या सगळ्यांना उज्जैनला भस्मारती असते सकाळी आणि परवापासून विकास बुवा दिग्रजकर या ठिकाणी